नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। एमबीबीएसचा पेपर पुन्हा लीक। एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान पुन्हा एकदा त्रास सहन करावा लागला। सोमवारी त्यांचा चौथा पेपर लीक झाल्याचं समोर आलंय, ज्यामुळे परीक्षा सुमारे 1 तास 30 मिनिटांनी उशिराने सुरू केली गेली। पेपर फुटीच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं नवीन प्रश्नपत्रिका पाठवण्याचा निर्णय घेतला। आज दुपारी 1:30 वाजता सुरू होणारा पेपर 3 वाजता सुरू झाला। विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार द्वितीय वर्षाच्या पहिल्या पेपरची फेरपरीक्षा 19 डिसेंबर रोजी होणार असली तरी पेपर फुटल्यामुळे फेरपरीक्षेचं कारण स्पष्ट करण्यात आलेलं नाही। यापूर्वी तिसऱ्या पेपरच्या परीक्षेला देखील 2 तास उशीर झाला होता। विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रकारामुळे त्यांच्या मुलांवर होणाऱ्या मानसिक ताणतणावाबद्दल चिंता व्यक्त केली असून चौकशी व जबाबदार व्यक्तींना दोषी ठरवण्याची मागणी केली।